आजची सुंदर सकाळ नवी आशा घेऊन येते. कालचं ओझं आज मनावर ठेवू नका. सकारात्मक विचाराने दिवस सुरू करा, कारण विचारच भविष्य घडवतात. लहान प्रयत्न मोठं यश देतं. फक्त प्रयत्न थांबवू नका. मन शांत ठेवा, देह स्पष्ट ठेवा. योग्य वेळेत सगळं बदलते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि दिवस सुंदर बनवा. दिवसाची सुरुवातसुद्धा देवाच्या नामस्मरणाने, देवाच्या दर्शनाने करा आणि दिवसाचा शेवटसुद्धा देवाच्या स्मरणाने करा आणि देवाचे आभार माना की आजचा दिवस तुझ्या कृपेने खूप सुंदर गेला. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या एका नवीन व्हिडिओला केलेली आहे छान अशी सकाळी स्वामींच्या दर्शनापासून सुरू. चला तर तुमचा सुद्धा दिवस खूप छान असा सकारात्मक जावो हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. सकाळी आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस आपण देवाचं किंवा आपल्या आवडीच्या देवतांचं दर्शन घेतलं आणि दिवसाची सुरुवात केली तर दिवस नेहमी छान जातो. तर मला तर सवय आहे देवघरातल्या देवांची आणि स्वामींचं दर्शन घेत असते सकाळी आणि त्यानंतर मी माझ्या बाकीच्या कामाला लागते. तर असं सकाळी इकडं माझं दुधावरची साय काढायचं चालू आहे. आता दुधावरची साय काढलं म्हणजे दूध तापायला ठेवते, कारण ज्यावेळेस आपण रात्री दूध तापवून ठेवतो ना, कधी आमचं दूध रात्री येतं, कधी आमचं दूध सकाळी येतं. तर काय होतं, ज्यावेळेस हे जातात गावाकडे त्यावेळेस दूध घेऊन येतात, त्यामुळे मग रात्री छान असं दूध तापलेलं असतं. सकाळपर्यंत साय चांगली येते. ती साय काढून ठेवते आणि त्यानंतर मग असं 5-6 दिवस झाले ना तर त्याचं तूप करत असते. तर घरचं तूप आपल्याला आपण स्वतःच्या ह्याने बनवलेलं तूप तर ते बघतच असाल तुम्ही, किती भरपूर तर निघतं, पण आपल्या स्वतःच्या हाताने केलेल्याचं एक वेगळंच समाधान असतं. तर आमच्याकडे सकाळी ना असे बघा भरपूर पक्षी इतके ओरडतात ना, त्याने तर आणखीनच प्रसन्न वाटतं. आणि बागेत तर आपले भरपूर असे पक्षी ओरडतात. बागेत त्यांना चारा ठेवलेला असतो, पाणी ठेवलेलं असतं, त्यामुळे दिवसभर त्यांचा कल्ला जो आहे तो बागेमध्ये चाललेलाच असतो नेहमी. तर सकाळी मला म्हणजे डब्या करायची घाई होती. त्याचबरोबर आज पाण्याची वाट पाहत होते, पण पाणी आणखीन पण आलं नव्हतं. चला म्हटलं पटपट स्वयंपाक उरकून घ्यावा, कारण स्वयंपाक उरकून घेतला की आज भरपूर पाणी भरायचं होतं. म्हणजे कसं, पाणी तसं मला भरावं लागत नाही, पण मोटर लावायची आणि मला पाणी आलं ना की घरात येऊच वाटत नाही. किती पाणी भरल, किती झाडांना पाणी देईल, किती पाणी, म्हणजे इकडे तिकडं सगळीकडं पाणी असं म्हणजे हे करून ठेवावं वाटतं मला, स्टोअर करून. उन्हाळ्यात मला का कुणास ठाऊक पाण्याशी भरपूरच मला अटॅचमेंट आहे बरं का. सारखं आमचा समर्थ जर इथं असेल आणि पाणी जर आलेलं असेल ना तर तो लव ओरडतो मला, मम्मी तुझं काय असतं ग सारखं पाणी करते. मला कसं वाटतं कडक उन्हाळा आहे, भरपूर असं सगळं पाणी भरून ठेवून झाडांना जास्तीत जास्त पाणी प्यायला मिळेल ना तर तेवढं माझं चाललेलं असतं. एकीकडे चहा ठेवला होता, एकीकडे त्यांना थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर ते पाणी गरम करून त्यांना दिलं आणि त्यानंतर मग मी चहा ठेवून घेतला. तर त्यानंतर मला शेवग्याची शेंग करायची होती. म्हटलं आधी शेवग्याची शेंग चांगली स्वच्छ धुवून वगैरे घेतली. अगोदर मी शेवग्याची शेंग करायच्या अगोदर थोडीशी उकडून घेते, म्हणजे पटकन शिजते. भाजी टाकल्यावर डायरेक्ट जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही. तर नेहमी थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून शिजू घातली ना शेंग तर चांगली शिजते. त्यानंतर मग डायरेक्ट भाजी फोडणी टाकायची. तर असं काहीसं सकाळचं असतं माझं. गडबडीच्या टायमिंगला आहे ना, भाजी फोडणीला टाकायच्या अगोदर जर एक गॅस रिकामा आहे तोपर्यंत थोडीशी शेंग शिजते. तर असं आता सकाळी पीठ मळून ठेवत असते. पहिलं भाजीची बेसिक तयारी आणि पीठ मळून ठेवते. त्यानंतर बाकीची देवपूजा वगैरे उरकून घेत असते, दारामधली रांगोळी वगैरे. तर म्हणजे मी पीठ कसं मिळते गव्हाचं हे तुम्हाला दाखवते आज, कारण बऱ्याच वेळा पीठ आपण चांगलं मळलं तर चपात्या चांगल्या होतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण आज तुम्हाला दाखवते. थोडंसं ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि आता ते पीठ मळून घेते. 7-8-9 चपातीची कणिक मळलेली असते आणि छान कणिक भिजते ना, मग आपलं बाकीची कामं होईपर्यंत एक अर्धा पाऊण तास कणिक भिजते चांगली. आणि भिजलेल्या कणकेच्या मग चपात्या खूप चांगल्या होतात, मऊ पण राहतात आणि लाटायला पण खूप छान जातात. तर पीठ मळत असताना जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं, अशा ह्याने मी पीठ मळत असते. इकडे बघू शकताय, थोडं पाणी करत मी पीठ मळून घेते आणि खूप सैल नाही मळत मी पीठ. असं मिडियम असतं की जास्त घट्ट पण ताण देऊन पण चपाती लाटावी नाही लागणार असं असतं, म्हणजे मिडियमच बनवत असते. तर पीठ मळून घेतलं ना की बऱ्यापैकी काम झाल्यासारखं होतं. देवाची देवपूजा आणि रांगोळी राहिलेली असते माझी. तर हे सगळं करत माझं हे असतं होऊन जातात ही कामं माझी. तर
तर अशी छान अशी पाणी टाकत टाकत पीठ मळून ठेवलं आणि आता ते हे थोडंसं पाणी लावून त्याला चुरून घेते आणि मग झाकून ठेवत असते. ओलं कापड टाकत असते. आता ओलं कापड टाकणं खूप गरजेचं आहे पीठ मळल्यानंतर, किंवा ह्या ताटात न ठेवता एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये काढून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं आहे. म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा व्यवस्थित राहते, खरपेजत वगैरे नाही. अर्धा तास राहतो ना रेस्ट करण्यासाठी पीठ, तर झाकून ठेवलं तर मग मऊ राहते. तर त्यासाठी छान अशी मळून घेतली. आता हात वगैरे धुवून घेते आणि त्याच्यावरती कापड झाकून ठेवते. आता चहा ठेवला होता, चहा पण पिऊन घ्यायचा होता. त्यानंतर पाणी येईल म्हटलं, मोटर वगैरे लावावी लागते. पाणी आले की भरपूर पाणी पडतं, मग झाडांना पाणी द्यायचं असतं. आज पोर्च पण धुवायचं आहे मला, कारण पोर्च आहे ना 2-3 दिवस झालं आमच्याकडे पावसाचं वातावरण होतं आहे आणि परवा तर इतकी धूळ, एवढं वारा, ते घरभर गच्च भरलं होतं. घरातल्या सकाळी फरशा पुसूनसुद्धा 5 वाजता फरशा पुसाव्या लागल्या होत्या, कारण वारं इतकं सुटलं होतं. आणि आम्ही पार्किंगला गाडी वगैरे लावोच तर घरामध्ये भरपूर अशी धूळ शिरली. त्यामुळे घरातल्या खिडक्या, टिपवाय, फरशी सगळी घाण झाली होती. तर त्यामुळे म्हटलं आज पोर्चसुद्धा चांगला धुवून घ्यावा, कारण पोर्चमध्ये सुद्धा सगळी धूळ झाली. आणि रात्रीचं 12-1-1:30 असं 2च्या दरम्यान आहे ना थोडे पावसाचे शिंतोडे पडतात, त्यामुळे सगळ्या पोर्चवरती घाण झालेली आहे. म्हटलं आज जरा थोडं पाणी आल्यानंतर पोर्च धुवून घ्यावा. त्यानंतर केली सकाळी छान अशी सुंदर अशी नित्यपूजा. आणि पूजा केल्यानंतर मला हा श्लोक म्हणावासा वाटतो. मना सज्जना भक्ती पंतेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. आज उशिरा नळाला पाणी आलं, चला म्हटलं पाणी. भरपूर असा कडक उन्हाळा आहे. त्या कडक उन्हाळ्यामुळेच ही झाडांची काळजी ह्याचं काम चालू आहे आणि त्या काळजीपोटीच हे सगळं पाणी स्टोअर करून ठेवायचं काम चालू असतं माझं. मला असं वाटतं की असल्या कडक उन्हाळ्यामध्ये झाडांना वड बसू नये पाण्याची, म्हणजे झाडांना जर पाणी नाही दिलं तर झाडं सुकतात लगेच आणि खरंच त्या झाडांची टवटवी जाते. त्यामुळे झाडांसाठीच खरं तर हा आट्टापिट्टा आहे. नाहीतर आम्हाला 2 माणसाला असं किती पाणी लागते, पण झाडांना 2 टाईम भरपूर पाणी देते मी. सकाळी पाणी दिलं तर संध्याकाळपर्यंत झाडांची बुडं पूर्ण कोरडी होतात, त्यामुळे खूप कसं तरी वाटतं. आणि परवा तसंच झालं बघा. परवाच्या दिवशी काय झालं, कार्यक्रम होता म्हणून मी घाई गडबडीत गेले आणि झाडांना पण पाणी दिलं नाही, एवढं लक्षच दिलं नाही. आणि त्याच्यामुळे माझं असं झालं की मी पक्ष्यांना नेहमी पाणी भरून ठेवताना जी टब, बकेट, त्यानंतर मातीची मडकी आहेत झाडांच्या बुडामध्ये, त्यानंतर परत अशा भरण्या आहेत छोट्या अशा झाडांच्या बुडामध्ये मी ठेवलेल्या आहेत, तर त्या भरून ठेवत असते. आणि त्या दिवशी काय झालं, पक्ष्यांना मीच गडबडीत होते त्यामुळे पक्ष्यांना खायला पण ठेवायचं विसरलं. खायचं एवढं काही नाही, पक्षी काही पण उडून इकडून तिकडून आणून खातात, पण पाणी नसल्यावर खूप हाल होतात पक्ष्यांचे. तर त्या दिवशी असं झालं की पाणी पण ठेवायचं. आता कुठं ना कुठं त्यांना पाणी मिळालंच असेल किंवा काय, पण जी आपल्या बागेतली नेहमी जी पक्षी आहेत ना तिथं चिरण्या राहतात. आता खूप म्हणजे बागेमध्ये भरपूर असं म्हणजे हे आहे ना, त्यामुळे त्यांचं जास्त वास्तव इथंच आहे. तर त्यामुळे त्यांना पाणी भरून ठेवायचं राहिलं बघा माझ्या गडबडीत. आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी आले ना तर त्यावेळेस असं खूप कल्ला चालू होता चिमण्यांचा, चिवचिव इतका कालवा हलवा चालू होता पक्ष्यांचा. मला असं वाटलं की काय त्यांना त्यांनी काय पाहिलं बिलं का काय, सरपटणारा प्राणी पाहिला का काय, म्हणूनच एवढ्या ओरडतायत असं वाटलं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी लगेच झाडांना पाणी द्यायला घेतलं. आणि जसं काही मी झाडांना पाणी दिलं आणि जेव्हा बागेमध्ये गारवा झाला ना, काय त्या चिमण्या त्या पाण्यामध्ये उड्या मारायला लागल्या, बागडायला लागल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे ह्यांना पाणी दिवसभर मिळालेलं नाही आहे बागेमध्ये, गारवा नाही, त्यामुळे त्या पक्ष्यांनी इतका कालवा केला असेल. आता त्यांची मुक्यांची भाषा तर आपल्याला समजत नाही, पण मला असा अंदाज आला की पक्ष्यांनी त्याच्यामुळेच कालवा केला असावा. तर असं झालं. म्हटलं आता इथून पुढे नाही रे बाबा अशी चूक करणार. कुठं जरी बाहेर जायचं झालं तरी मी ही सगळे भांडी जी आहेत ना ती पाण्याची तिथं भरून ठेवणार. असतं आपलं पाणी टाकीमध्ये, पण पक्ष्यांना टाकीमध्ये तर नाही पाणी पिता येत ना, त्यामुळे असं जे बाहेर भरून ठेवलेलं पाणी असतं ना तर त्याच्यामध्ये त्या दिवसभर डुबक्या मारतात, खेळतात, तर भरपूर
खायला ठेवलेलं असतं. मी तांदूळ ज्वारी ठेवत असते आणि तिथंच पाण्याचे भांडे पण भरून ठेवते. मग ती त्यांना खाऊ वाटेल तेव्हा खातात चोचीनं त्यांच्या, आणि त्या पाण्यामध्ये खेळू वाटेल तेव्हा खेळतात. तर असं भरून ठेवत असते. पण एरवी माझं कंटिन्यू असतं, पण त्या दिवशी मात्र मीच खूप गडबडीत होते. मला जायला उशीर झाला होता, त्यामुळे ते राहून गेलं. आणि त्यानंतर मला खरंच आल्यानंतर हे सगळं कळल्यानंतर परत डोक्यात प्रकाश पडला, अरे माझ्याकडून ही चूक झाली आणि खरंच त्या दिवशी पक्ष्यांचे हाल झाले असतील असं मला वाटायला लागलं. आता बघू शकता, आता आपली झाडं बाग एवढी हिरवळ आहे, त्या हिरवळीच्या ह्याने, त्या सावलीने, त्या थंडाव्याने ती पक्षी तिथं जास्त असतात इथं बागेत. जर इथं हिरवळ नसती, थंडावा नसता, ऊन असतं भरपूर, तर इथं थांबलेच नसते. पण ह्या थंडाव्यामुळं, कारण मी 2 टाईम पाणी देते ना, तर त्या थंडाव्यामुळे ते इथं जास्त करून असतात. आणि सारखं त्यांची कोकिळा असतात, चिमण्या असतात, चिवचिव चिवचिव सारखं चाललेलंच असतं. आता बाकीचे मोठे पक्षी असतील ती कुठंतरी लांब दूरवर जात पण असतील, पण त्या चिमण्या ज्या आहेत त्या नेहमी कंटिन्यू ह्या इथंच झाडांवरती असतात. तर हो काही जी पाटी दिसते ना समोर, ती फुल भरून ठेवलेली असते इथं. मी रोज माझी नियमाने ही पाटी आहे ना, मला लागत नाही, तर मी ही पक्ष्यांसाठीच भरून ठेवते. आणि काय होतं, पक्ष्यांसाठी भरून ठेवायची, 1-2 दिवस झाले की तिला चांगलं धुवायचं, परत पुन्हा भरून ठेवायचे. असं असतं, पाणी कमी झालं की परत पाणी ओतायचे. जर घाण झालेलं असेल तर परत धुवून ठेवत असते. आणि भरपूर अशा भरण्या, त्यानंतर मातीची मडकी वगैरे जे आपल्या संक्रांती आहेत ना, त्यासुद्धा भरून ठेवलेल्या आहेत तिथं बागेमध्ये. तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तर असं काहीसं सगळं थंड बागेमध्ये वातावरण असतं, त्यामुळे भरून ठेवलेली सगळी भांडी असतात आणि त्यामुळे त्या इथं जास्त वेळ थांबतात. त्यामुळे आणि खरंच मुक्या प्राण्यांचं आपल्याला काहीच कळत नसतं बरं का. आता माझ्याकडं भर उन्हाचं गाय जरी आली ना दुपारी, तर म्हणजे आता आमच्या इथं भरपूर गायी चरायला येतात. इथं कंटिन्यू म्हणजे गायरानच आहे ना पुढं सगळं, तर इथं भरपूर गायी चरायला येतात. तर त्या गायींचंसुद्धा बघा, भर उन्हाच्या गायी आल्या ना, त्यांनी ओरडू नाही ओरडू, मी काय करते, जागी जर असली, दुपारी झोपलेली नसेल, मला गायीचा आवाज आला तर मी बादली भरून घेऊन जात असते. जेवढं पिऊ वाटेल तेवढं पिते ती, आणि त्यानंतर उरलेलं पाणी तिच्या अंगावर टाकते. कारण काय होतं, अंगावर पाणी टाकले की जरा थंडावा त्यांना पण मिळतो ना. आपल्याला कसं, आपण अंगामध्ये कपडे घालतो, हे करतो, आपल्याला कपड्यांमुळे आपलं संरक्षण होतं, पण त्यांचं कसं आहे बघा, त्यांना पण ऊन लागत असेल ना. तर त्यामुळे आता ही सगळी झाडं जी आहेत ना, ही इकडं थोडीशी सावली येते, दिवसभर काही इथं ऊन नसते ह्या पत्र्याच्या शेडने, त्यामुळे ही झाडं चांगली आहेत, टवटवीत आहेत. तर कडीपत्त्याचं झाड बघू शकताय, अगदी एका बोटा एवढंच पान होतं बघा. 1 महिना झालं ते रोप आहे ना, मी झोपलेलं आहे. 1 महिन्यात किती छान फुटले. कुठलंही बघा, आता ह्या झाडांनासुद्धा इतकं मी जपलेलं आहे ना. कुठलीही गोष्ट असू दे, मी मनापासून करते आणि त्या मनापासूनच जपण्यालाच खूप महत्त्व आहे. असं झाडांविषयी तर मला खूप प्रेम आहे, झाडांविषयी, पक्ष्यांविषयी, प्राण्यांविषयी. जनावरं असली, मला फक्त कुत्रा जास्त आवडत नाही. कुत्रा आणि मांजर हे 2 पक्षी मला अजिबात म्हणजे प्राणी आवडत नाहीत. बाकी मला सगळे पक्षी आवडतात, सगळे आवडतात. पण कुत्र्याचं मांजराचं जरा मला जास्त भीतीच वाटते, त्यामुळे मला ते आवडत नाहीत. आणि असं काहीचं, तर हे बघू शकता, एवढं 2-3 टाईम पाणी देते तरीसुद्धा गुलाब आहेत ना असे. तेच गुलाबाचं फूल पावसाळ्यात बघितलं ना तुम्ही, थंडीच्या दिवसात किती मोठं व्हायचं. तर आता एवढं ऊन आहे त्यामुळे फुललं आहे, पण तेवढं म्हणावं एवढं मोठं झालं नाही. आता सगळ्या बागेंना पाणी वगैरे दिलं, वरती मोटर लावली, वरती पाणी चढवायला लावलं. आणि आता बघू शकता, हे चाळणीमध्ये आहे ना, थोडे तांदूळ आणि थोडी ज्वारी इथं ठेवत असते. आता पाणी तर भरून ठेवलं आहे, ज्वारी पण ठेवली, तांदूळ पण ठेवले ना. आता ते मस्त दिवसभर त्यांचं चाललेलं असतं. आता सावली आहे इथं आणि जास्त काही ऊन येत नाही इथं, त्यामुळे दिवसभर त्यांचं खाणं आणि पिणं दोन्हीची सोय करून ठेवली. म्हटलं आता इथून पुढे कुठं जर बाहेर जायचं म्हटलं तर पहिली त्यांची सोय करून जावी. त्यानंतर आले परत स्वयंपाकाकडं वळले. डबा करायचा होता, तर छान अशी शेवग्याची शेंग करावी. चला म्हटलं, माझ्या पद्धतीने मी कशी शेवग्याची शेंग करते ते तुमच्याशी शेअर करते. 2-3 चमचे छान तेल टाकलं. ते तेल काढल्यानंतर मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर म्हणजे माझं घरचं वाटण आहे ना, खोबरं लसूणचं, तर ते टाकलं. कांदा लसूण मसाला टाकला आणि जी शेवग्याची शिजलेली शेंग होती ना, ती पण टाकून घेतली. आणि थोडंसं आबडधोबड शेंगदाण्याचं कूट आहे ना, शेवग्याच्या भाजीला अगदी बारीक कूट करायचं नाही कधी, असं तेल सुटलेलं आबडधोबड टाकायचं. कारण त्याची आमटी आहे ना, खायला खूप चांगली लागते, चपातीबरोबर, भाकरीबरोबर चुरून खायला. तर दुपारचं कसं पातळ भाजी एक असावी म्हणून नेहमी पातळ भाजी डब्याला करतच असते. कारण दुपारी कसं, एकतर उन्हाळ्यानं काही खाऊ वाटत नाही, पोट भरत नाही, सगळं कोरडं होऊ नये म्हणून पातळ रस्सा भाजी करायची आणि सुक्की एखादी भाजी करायची. तर अशा 2 भाज्या असतात डब्याला. आणि एखाद्या दिवशी पातळच असते, एकच असते. कधी कधी होतं असं, गडबड घाई असेल तर होत पण नाही.
तर त्यानंतर बघू शकता आपलं पीठ इतकं छान भिजलेलं होतं. बघितलं ना मी कशा पद्धतीनं जे पीठ आहे ना ते दिसतंय, तुम्हाला कळत असेल की खूप पातळही नाही खूप घट्टही नाही. इतकं छान मस्त असं थोडंसं सैल छान पीठ मळून घेतलं. आता त्याच्या छान छान चपात्या लाटून घेते. सकाळी डब्याची घाई असते आणि डब्याच्या घाईमध्ये मग मी अशी कामं करते. त्यामुळे काय होतं, डबा पण होतो आणि बाकीची पण कामं होत राहतात. एक अर्धं काम असंच अर्धवट ठेवून त्यानंतर दुसऱ्याच कामाला लागलं तर ते होत नाही. त्यामुळे पीठ मळून ठेवायचं, भाजीची बेसिक तयारी करायची, त्यानंतर मी बाकीची कामं करते, त्यानंतर परत स्वयंपाकाकडे येत असते. तर असं काहीसं माझं काम असतं. इकडे मोठ्या मोठ्या चपात्या होतात, ह्याच्यावरती पोळपूट खूप मोठा आहे त्यामुळे चपाती आणि पोळपूट आणि लाटणं पण खूप चांगलं असणं महत्त्वाचं असतं बरं का. अगदी लाटणं बारीक जर असेल ना तर त्यानेसुद्धा चपाती चांगली होत नाही. थोडंसं मध्ये लाटणं थोडं जाड असलं ना की चपाती लवकर पांगते आणि छान मोठी मस्त चपाती होते. तर माझ्या काही खूप मोठ्या पण नसतात आणि खूप बारक्या पण नसतात, पण मिडियम साईजच्या असतात. खूप मोठ्या केल्यावर पण चांगलं नाही वाटत. तर अशा छान छान चपात्या करून घेतल्या, डबा वगैरे भरून त्यांना पाठवलं. त्यानंतर परत माझं काही काम राहतं, धुणं आणि भांडी. तर हे काय माझं 10 10:30पर्यंत आता कामं होऊन जातात, त्यामुळे जास्त काही कामाची ही पण नसते. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आता इथंपर्यंत आलाच आहात तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.